एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे उद्भवू शकणाऱ्या पाणी टंचाई आणि चारा समस्येच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे। जिल्हाधिकारी आशिष शेरेकर यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेत विविध विभागांना तातडीने नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत। बैठकीत पाणी टंचाई, जलसंधारण, सिंचन, शेती आणि पशुधनासाठी चाऱ्याच्या उपलब्धतेचा आढावा घेण्यात आलाय। जिल्हाधिकाऱ्यांनी जलयुक्त शिवार अभियान, तलाव व नाल्यांमधील गाळ काढणे, चेक डॅम, नाला खोलीकरण आणि कालवा दुरुस्तीची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत। सर्व जलसंधारण कामांचे मॅपिंग करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत। ग्रामीण भागातील सार्वजनिक बोरवेलवर सोलर पंप बसवण्याच्या कामाला गती देण्याचे आदेश देण्यात आले असून शहरी भागातील पाणी गळती तात्काळ दुरुस्त करण्यास सांगितले आहे। कृषी विभागाला पीक नियोजन, पीक विमा आणि शेततळ्यांच्या कामांवर लक्ष देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत। पशुसंवर्धन विभागाने जुलैपर्यंत पुरेसा चारा उपलब्ध राहील असं सांगितलं असून शासकीय जमिनीवर चारा लागवडीचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे। तसेच भूजल पातळी वाढविण्यासाठी रिचार्ज शाफ्ट, विहीर पुनर्भरण आणि गाव तिथे जलसंधारण अभियानाअंतर्गत विविध कामांना गती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत।